आपल्याला माहिती आहे खूप सुंदर कविता आहे जी आपण आपल्या मुलांना आपण वारसा काय देत असतो. आपण धन दौलत हे सगळं इथं सोडून जात असतो. सोबत न्यायची व्यवस्था असते तर वरती जाऊन सुद्धा आपण भांडत बसलो असतो, माझा एक एकर खाली राहिले. पण न्यायची काही व्यवस्था नाही, पण द्यायची व्यवस्था आहे. तो पुस्तकातून किती छान चांगला ह्या कवितेतून सौमित्र व्यक्त होतो बघा. मी गेल्यावर तुला वाटेल आपल्या बाबांनी वाचली ही सारी पुस्तकं, पण नाही अर्धीही वाचता आलेली नाही, येणारी नाही. ठाऊक होतं मला तरीही मी जमवत गेलो पुस्तकं. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही सोडलं नव्हतं मागे. अक्षर ओळख फक्त तिच्या मागे धावत सुटलो. स्थावर जंगम तुझ्यासाठी मला काही सोडता येणार नाही. ही काही पुस्तकं आहेत फक्त जे तुला दाखवतील वाट, चालवतील, पडवतील, निशब्द करतील, बोलवतील, वाढवतील, हरवतील, सापडतील, तुला टाकतील संभ्रमात. पायाखालची चिखल वाढवतील, बुडवतील, सोडवतील कोणते. तुझ्यासाठी काहीही करतील. तू कवेत गेल्यावर मी तुला माझ्यातली धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो. तशीच ही पुस्तकं तुला जवळ घेतील, होतील हृदयाची ठोके. मी नसेल तेव्हा ही पुस्तके असतील. मी तुला नेतील तिथं जायचं तिथं. एक लक्षात ठेव, आपलं आयुष्य प्लस शिक्षण, कधी क्लासिक फिलॉसॉफी, कधी किचकट, कधी सोपे, कविता कादंबरी, या सगळ्यात वाईट काहीच नसतं. ही त्यावेळची गरज असते. तुला प्रचंड आठवण आली जी देतील माझी आठवण, एखादी कादंबरी, कथा, एखादी पुस्तक. मी जिथे असेल तिथे पुस्तक पोचता येणार नाही. त्या पुस्तकात मी तुला भेटेल. त्याच्यात रहस्य आहे दडलेली आणि उत्तरेही. अशी सुंदर ही कविता